श्री स्वामी समर्थ. मन विचलित आहे, मग हा स्वामी समर्थ जप नक्कीच ऐका, त्यामुळे एकाग्रता वाढेल. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. स्वामी भक्तांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे मन विचलित होणं. मन सतत इकडून तिकडे भटकत राहतं. कधी भविष्याची चिंता, कधी भूतकाळाचा खंत, कधी घरातील समस्या, कधी पैशाची चिंता. आणि या सगळ्या विचारांची गर्दी मनाची शांतता हरवून जाते. काही लोक म्हणतात, माझं मन शांत बसतच नाही. ध्यान करायला बसलो की अजून विचारच वाढतात. काहीच कामात मन लागत नाही. जर तुमच्याही आयुष्यात असंच काही घडत असेल तर आजचा हा स्वामी समर्थांचा संदेश खास तुमच्यासाठी आहे असं समजा. कारण स्वामी सांगतात, मन शांत करायचं असेल तर जप करा. जप म्हणजे मनाला देवाच्या नावाशी जोडणं. जेव्हा आपण देवाचं नाव घेतो तेव्हा मन हळूहळू स्थिर होतं. स्वामी समर्थांची एक छोटीशी कथा आहे. ती कथा तुम्ही जर ऐकलीत, स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर खरंच तुमच्या विचलित मनाला थोडीशी शांतता भेटेल. चला तर मग ह्या कथेला सुरुवात करूया. तर स्वामी भक्तांनो, एकदा अक्कलकोटला एक तरुण स्वामी समर्थांकडे आला. त्यांच्या चेहऱ्यावर खूप चिंता होती. तो म्हणाला, स्वामी, माझं मन खूप अस्थिर आहे, अस्वस्थ आहे, काही सुधरतच नाही. कोणत्याही कामात लक्ष देखील लागत नाही. घरात समस्या आहेत, व्यवसायात नुकसान होत आहे, तर काय करू? स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. थोड्या वेळाने स्वामी म्हणाले, तू रोज सकाळी आमचं नाव जप. फक्त एवढंच म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तो तरुण म्हणाला, स्वामी, एवढ्याने काय होईल? स्वामी हसले आणि म्हणाले, विश्वास तर ठेव, जपात खूप शक्ती आहे. तो तरुण रोज सकाळी जप करू लागला. काही दिवसांनी त्याच्या आयुष्यात बदल होऊ लागला, बदल घडू लागला. मन शांत झालं, विचलित मनाला शांतता मिळाली, कामात लक्ष लागायला लागलं आणि हळूहळू त्याच्या आयुष्यातील अडचणी कमी होऊ लागल्या. तर स्वामी भक्तांनो, ही फक्त कथा नव्हती, हा अनुभव हजारो भक्तांनी घेतलेला आहे. काही स्वामी भक्त तुम्हाला अवतीभोवती भेटतच असतील. त्यांना त्यांचे अनुभव विचारून तर बघा. खरंच मग तुमचा अजूनही स्वामींवरचा विश्वास वाढायला सुरुवात होईल. आणि हे चॅनल खोलण्याचं मेन माझं जो ध्येय आहे ते हेच आहे की स्वामींचे अनुभव इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवावेत आणि स्वामींवरची श्रद्धा त्यांची अजून दृढ करावी. हेच माझं स्वामी भक्तांना हे व्हिडिओ पोहोचण्याचं मेन कारण आहे. तर स्वामी भक्तांनो, मन विचलित होण्याचे 3 कारणं आहेत. त्यातील पहिलं कारण म्हणजे देवावर विश्वास न ठेवणं. दुसरं कारण म्हणजे भीती, भविष्याची भीती मनाला अस्थिर करते. आणि तिसरं कारण म्हणजे देवापासून दूर जाणं. जेव्हा मन देवाशी जोडलेलं नसतं तेव्हा ते सतत भटकत राहतं. ही 3 कारणं स्वामींनी आपल्याला सांगितली आहेत. म्हणूनच संतांनी सांगितलं आहे, नामस्मरण हा मनाला स्थिर करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. त्याला काहीही वेगळं लागत नाही, फक्त स्वामी समर्थांचा जप. आता तुम्ही डोळे बंद करा आणि शांत व्हा आणि मनाला शांतपणे हा जप म्हणायला सांगा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा जप मनाला शक्ती देतो, भीती दूर करतो आणि एकाग्रता वाढवतो. सकाळी उठल्यावर फक्त 5 मिनिटे हा जप कराच. आणि कोणीही करू शकतो. एवढेही माणसं काही धावपळीचे झालेले नाहीत की त्यांच्याकडे स्वामींचं नाव घेण्यासाठी 5 मिनिटे देखील नाहीत. तुम्हाला हा जर जप केला तर स्वतःला फरक जाणवेल. सकाळची चमत्कारी प्रार्थना म्हणजे स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून त्यांच्यासमोर हात जोडून बसा आणि स्वामींना प्रार्थना करा की स्वामी, माझं मन शांत करा आणि माझ्या आयुष्यातील चिंता तुम्ही दूर करा. मला योग्य मार्ग दाखवा आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा ठेवा. मनापासून केलेली ही प्रार्थना स्वामी नक्की ऐकतात. एक महत्त्वाची गोष्ट स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा एकच वाक्य मनाला प्रचंड ताकद देतं. जेव्हा मन घाबरतं, एकटं पडतं, तेव्हा फक्त स्वामींचं नाव घ्या. स्वामी भक्तांनो, स्वामींचा हा शेवटचा संदेश नक्की ऐका. स्वामी म्हणतात, मित्रांनो, जर तुमचं मन विचलित असेल तर औषध एकच आहे, स्वामी समर्थांचं नामस्मरण. आजपासून रोज सकाळी फक्त 5 मिनिटे जप करा आणि विश्वास ठेवा. तुमचं मन शांत होईल, एकाग्रता वाढेल आणि आयुष्य बदलायला सुरुवात होईल. जर भक्तांनो, तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा,
श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीला जरूर पाठवा ज्यांचं मन आज खूप अस्वस्थ आहे, अस्थिर आहे. त्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर माझं या व्हिडिओचं अपलोड केलेलं काहीतरी सार्थ झालं असं मी समजेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.